नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 8 च्या मुलांसाठी डिव्हिजन ऑफ अ पॉलिनॉमियल्स हा लेसन बघणार आहे। आज आपलं लेक्चर नंबर 1 आहे। जर तुम्हाला पॉलिनॉमियल्स बद्दल डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी आपण त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ती लिंक तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग बघूया आजचं लेक्चर। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर आपण पॉलिनॉमियल्स बद्दल गेल्या वर्षी म्हणजे लास्ट इयर मध्ये आपण जे शिकलेले आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कशी करायची पॉलिनॉमियल्स मध्ये, त्या गोष्टी आपण आज इंट्रोड्यूस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यातले प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे म्हणजे जे प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करणार आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आता यामध्ये बघा आपल्याला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ऍक्टिव्हिटी ही काय आहे, आपलं लास्ट इयरचे जे इंट्रोडक्शन म्हणजे लास्ट इयर जे लेसन आपण शिकलेलं असतो त्याचं जे बेसिक असतं ते क्लिअर आहे का हे आपण याद्वारे चेक करू शकतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला पुढचा लेसन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला लागणार असतात। तर मग बघूया पहिली काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा। तर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इंडायसेस फॉर्म मध्ये पण शिकलेल्या आहेत, त्यामुळे तिथेही तुम्ही जाऊन त्या लिंक मध्येही जाऊन तुम्ही ते चेक करू शकता। आता इथं बघा 2a + 3a दिलेले बरोबर आहे। आता लाईक टर्म्स म्हणजे काय तर a⁻1 आहे, इथं पण a⁻1 आहे, म्हणजे हे दोन्ही काय आहेत आपले सेम पॅटर्न आहेत बरोबर। यामध्ये आपल्याला ऍडिशन करायचे। आता a म्हणजे काय तर एक ऍपल कन्सिडर करा, म्हणजे इथं बघा इथं 2 ऍपल आहेत आणि इथं काय आहे 3 ऍपल आहेत, म्हणजे आपण काय करणार 2 + 3 किती झाले आपले 5 ऍपल झाले। म्हणजे आपण लिहिताना काय लिहिणार ऍपल तर तसेच राहणार इथं, म्हणजे a तसाच राहिला। आता इथं ठिकाणी बघा 2 + 3 किती येणार आहे या ठिकाणी 5 येणार आहे। ही सिंपल मेथड आहे। त्याच पद्धतीने सबट्रॅक्शन करताना म्हणजे 7 ऍपल होते त्यातले 4 ऍपल कट केले बरोबर, राहिले किती ते लिहायचेत आपल्याला, म्हणजे 7 मधून 4 गेले तर किती राहतात आपले 3 राहतात। इथं पण बी आहे इथं पण बी आहे म्हणजे ऍपल, ते राहिले बी। ओके, नेक्स्ट ज्या वेळेला बघा आता मल्टिप्लिकेशन असते, व्हेरिएबल्स मध्ये मल्टिप्लिकेशन असती त्यावेळेला a⁻m × a⁻n हे आपले काय इंडायसेस फॉर्म मधला फॉर्म्युला आहे। त्यावेळेला काय होतं तर खालचा जो बेस आहे तो तसाच राहतो आणि जी रेस्ट पॉवर आहे त्याची काय करतो आपण ऍडिशन करतो आणि त्याचाच यूज करायचा आहे या ठिकाणी। आता इथला व्हेरिएबल काय आहे कोएफिशियंट तर 1 आहे बरोबर आहे। p² चा कोएफिशियंट हा काय आहे 1 आहे, म्हणजे इथं काय करणार आहे आपण p × p² म्हणजेच काय झाले इथं काही नसतं त्यावेळेला ⁻1 असतात, म्हणजे 1 + 2 किती होणार आहे त्या ठिकाणी p⁻3 होणार आहेत आणि इथं 3 × 1 = 3 का तर मल्टिप्लिकेशन आहे। ही आहे याची फिलिंग द ब्लँक्स। ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी पण परत एकदा मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे फर्स्ट आपण काय करणार आहे 5×3 किती होतात तर 15 होतात। इथं पण m आहे इथं पण m आहे त्यामुळे m घेतला। 2 + 2 म्हणजे इथं किती असणार आहे इथं 4 असणार आहे, म्हणजे रेस्ट टू पॉवर काय करतो आपण ऍडिशन करतो। आणि या खरंच इम्पॉर्टंट थिंग्स आहेत, ज्यावेळेला आपण डिव्हिजन करतो पॉलिनॉमियल्सच्या त्यावेळेला तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन करता आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन जमली पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता तर डिव्हिजन व्यवस्थित करू शकता। आता नेक्स्ट जे आहे तर त्यामध्ये बघा 2x + 5y × 3/x हा होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय दिलेला आहे, म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला काय करायला लागेल फर्स्ट सॉल्व्ह करून घ्यायला लागेल। तर फर्स्ट आपण काय करणार आहे ह्या 3/x नी ह्या टर्मला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे बघा 2x × 3/x प्लस इथं प्लस साइन आहे इथं पण प्लस आहे त्यामुळे इथलं साइन प्लस झालं। आता ह्यानी परत एकदा ह्याला मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे 5y × 3/x। ओके, आता इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर होता म्हणजे आडवा भागाकार गेट कॅन्सल झालेला आहे आणि आडवा भागाकार बघायचा असेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपला गणिताचा बेस हा प्लेलिस्ट जर तुम्ही चेक केली तर त्यामध्येही तुम्हाला मिळेल। 3×2 किती आलेले आहे इथं 6 आलेले बरोबर, प्लस 5×3 किती झाले इथं 15 झाले, पण इथं y न्यूमरेटरला आहे आणि x जे आहे ते काय आहे डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे बघा 6 + 15x/y हे आन्सर असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट
आता इथे एकच टर्म होती म्हणून आपण दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करून घेतलं. आता सेकंड हे जो क्वेश्चन आहे 6 मध्ये, त्यात काय करणार आहे, फर्स्ट 2 नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, देन 3y नी होल ब्रॅकेटला, किंवा ह्या 3x नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि या 4y नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तरीही चालेल. तर बघा इथं 3x² होता, त्यांनी काय घेतलं, ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, प्लस 4y होते, त्यांनी काय केले, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केली. म्हणजेच काय झाले बघा, ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करू, ह्या 3x² नी ह्याला पहिल्यांदा काय करणार आपण, मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच बघा 3 2 जा किती झाली, तर 6 झाले, आणि इथं x² होता, इथं x होता. ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन असती त्यावेळेला आपण काय करतो, ऍडिशन करतो रेज टू पॉवरची. म्हणजेच x रेज टू किती झाले, इथं 3 झाली, प्लस ह्या टर्मला मल्टिप्लाय केले, 3 3 जा 9, हा x² तसाच राहिला आणि हा y, प्लस आता ह्या टर्मनी ह्याला मल्टिप्लाय केले, म्हणजे 4 3 जा किती झाले, 12xy झाले, प्लस 4 3 जा किती झाले, परत एकदा 12 झाले, आणि y होते म्हणजे y² झाले, बरोबर आहे. आता या ठिकाणी लाईक टर्म्स आहेत का, तर नाही, त्यामुळं 6x³ प्लस 9x² प्लस 12xy प्लस 12y² हे काय झालं, याचं आन्सर झालेलं आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला, टू डिवाइड अ मोनोमियल्स बाय द मोनोमियल्स. मोनोमियल्स म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त तुम्हाला काय मिळते, एकच टर्म असते, त्याला आपण काय म्हणतो, मोनोमियल्स म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा इथं पण 15p³ ची एक टर्म आहे, आणि इथं पण काय आहे, ज्यांनी डिवाइड करणार आहे त्याची पण काय आहे, एकच टर्म आहे. डिवाइड करायला खूप इझी आहे. पहिल्यांदा आपण मोनोमियल्सच्या टर्म्स बघू, जेणेकरून काय होईल, तुम्हाला बायनोमियल्स किंवा ट्रायनोमियल्सच्या ज्या टर्म्स असतात त्याला डिवाइड करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर आता या ठिकाणी बघा, फर्स्ट आपल्याला काय करायचंय, तर कशाला डिवाइड करायचं आपल्याला, तर 15p³ ला कशाने डिवाइड करणार आहे आपण, तर 3p नी करणार आहे. जर नंबरचं डिवायडेशन असेल तर आपण काय करतो बघा, तर ज्या वेळेला आता बघा 15 डिवायडेड बाय 3 असतं, त्यावेळेला 3 चा टेबल 15 येईपर्यंत काउंट करतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्याच गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच काय करणार आहे बघा या ठिकाणी आपण, तर आता 3p आहे, बरोबर आहे. तर 3p ला असा कोणता नंबर आहे ज्यांनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला, म्हणजे 3 ला मल्टिप्लाय केलं तर 15 यायला पाहिजे, म्हणजे किती जा, 3 5 जा 15 असणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीनं इथं बघा नुसता p होता, आणि आपल्याला p³ ची टर्म आणायची असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, तर p² न करायला लागेल. का, तर ज्या वेळेला व्हेरिएबलची मल्टिप्लिकेशन असते त्यावेळेला आपण काय करतो, रेज टू पॉवरची ऍडिशन करतो. म्हणजे इथं बघा 1 होते, इथं 2 होते, त्यामुळे p रेज टू काय होणार आहे, 3 होणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, यांनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. म्हणजे इथे आले आपले 3 5 जा 15, p आणि p² म्हणजे p³ झाले, आणि इथं सबस्ट्रॅक्शन असती त्यामुळे सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे आन्सर किती आलेलं आहे, 0 आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये बघा, एक मायनस, म्हणजे दोघांचे, ज्याला डिवाइड करायचंय त्याचं पण मायनस साइन आहे, ज्यांनी डिवाइड करणार आहे त्याचंही मायनस साइन आहे. त्यामुळे आपण बघा इथं फर्स्ट आपण लिहून घेऊया, -36x⁴, आणि इथं होते आपले -9x होते, बरोबर आहे. आता 9 किती जा 36 होतात, तर 9 4 जा 36 होतात, बरोबर आहे. म्हणून इथं आले आपले, म्हणून इथे एकदा रफ मध्ये करून बघू आपण, -9 किती जा 4 नी केले तर, ठीक आहे. पण आपल्याला बघा इथं -36 आणायचे आहेत, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, आता आपल्याला जे आन्सर येणार आहे त्याला आपण मायनसचं साइन देणार आहे का, तर नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता इथं बघा रेज टू पॉवर काय होते, इथं x⁴ होते, आणि इथं किती आणायचे आपल्याला, 4 आणायचे. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, तर 3 नी करायला लागेल, कारण 3 + 1 किती होतात, 4 होतात, बरोबर आहे. 9 4 जा किती झाले, 36, आणि x⁴, बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला काय असतं, मायनस साइन असतं. आता या ठिकाणी ज्यावेळेला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स असेल त्यावेळेला तुम्हाला मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन मध्ये चिन्हांचे नियम कसे वापरायचे, म्हणजे साइन्स कसे वापरायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. कारण मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साइन मायनस असेल तरी येणारं आन्सर हे काय असतं, आपलं मायनस असतं. म्हणून आपण कुठल्या नंबर आन्सर काय आलं आपलं, तर 4
एक्स क्यूब आले आणि मल्टिप्लाय करून काय आले -36x⁴ आले. बरोबर आहे. इथं मायनस साईन असतं त्यामुळे काय होतं हे मायनस आणि हे मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस हे काय होतं तर प्लस होतं आणि आपण ज्या वेळेला साइन्स घेतो त्यावेळेला हे दोन साइन्स यूज करून ह्या दोन्ही टर्म्स काय करायचे असतात सॉल्व्ह करायच्या असतात. म्हणून -36x⁴ प्लस 36x⁴ म्हणजे एक टर्म मायनस झाली एक टर्म प्लस झाली त्यामुळे येणारे आन्सर हे काय झालं या ठिकाणी 0 आलेलं आहे. म्हणजे रिमाइंडर 0 आलेला आहे आणि क्वेश्चन किती आलेला आहे आपला 4x³ आलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म आहे म्हणजे ज्याला डिवाइड करायचंय ती काय आहे आपली पॉझिटिव्ह टर्म आहे आणि ज्या टर्मने डिवाइड करणार आहे ती टर्म आपल्याला काय दिलेली आहे या ठिकाणी मायनस दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा तर जो कोइफिशियंट असतो तो किती असतो 1 असतो. बरोबर आहे. आपल्याला 5 आणायचं असेल तर आता आपल्याला पॉझिटिव्ह 5 आणायचे आहेत त्यामुळे -1 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला -5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर म्हणजे 5 × 5 आले आणि दोघांचे साइन्स मायनस असेल तर आन्सरला काय असतं पॉझिटिव्ह साइन असतं त्यामुळे इथं 5 आले. बरोबर. इथं ओनली m होता m ला अजून एका m ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे m² मिळणार आहे. म्हणून इथं काय होईल आपलं इथं आपल्याला ह्या टर्मनी मल्टिप्लाय केले म्हणून आपला आन्सर काय आहे -5m आले. बरोबर आहे. मल्टिप्लाय करून आलेली टर्म काय आपली 5m² ती या ठिकाणी लिहिली. आता मायनस साइन असतं त्यामुळे इथलं साइन चेंज होऊन इथं मायनस झाले 5 मधनं 5 गेले 0 राहिलेले म्हणजे आपला क्वोशंट किती आलेला आहे -5m आलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म ज्याला डिवाइड करायचंय ती टर्म आपल्याला मायनस दिलेली आहे आणि ज्या टर्मने डिवाइड करायचंय ती टर्म आपल्याला पॉझिटिव्ह दिलेली आहे. मग अशा वेळेला आपल्याला परत एकदा इथं काय करणार बघा 2y³ इथं -20y⁴ परत एकदा काय झाले बघा इथं 2y³ होते 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 20 येतात तर 10 येतात. बरोबर आहे. पण आपल्याला -20 आणायचे आहेत आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एकाला तरी मायनस साइन लागतं त्यामुळे -10 ने मल्टिप्लाय केलं तर -20 आले आणि y⁵ पाहिजे आपल्याला इथं y⁵ आहे म्हणजे 3 + 2 5 होतात म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं या ठिकाणी काय येणार आहे आपले y⁵ आले. बरोबर आहे. म्हणजेच कशाने मल्टिप्लाय केलं ते म्हणजेच काय असणार आहे आपले आन्सर असणार आहे आणि काय आलं -20y⁵. ठीक आहे. इथं मायनस साइन होतं त्यामुळे टर्म चेंज झाली इथं प्लस झाले -20y⁵ प्लस 20y⁵ म्हणजे या ठिकाणी आपला रिमाइंडर 0 आला आणि हे आपला आहे आन्सर म्हणजे क्वेश्चन. आता पुढचा पॉइंट आहे आपला तर टू डिवाइड अ पॉलिनॉमियल्स बाय अ मोनोमियल म्हणजे मोनोमियलनी आपल्याला काय करायचंय पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा मगाशी बघितलं त्यामध्ये एकच टर्म होतं त्यामुळे डिवाइड करायला इझी गेलेलं आहे. ही सुद्धा मेथड खूप इझी आहे. एकच मेथड आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. म्हणजेच आपण फर्स्ट काय करणार आहे बघा तर कशाने डिवाइड करणार आहे आपण 3p² ने करणार आहे आणि कशाला करणार आहे तर 12p³ - 6p² प्लस 4p आहे. बरोबर आहे. आता येतं घेताना फर्स्ट काय करायचं तर आपल्याला एक टर्म्स घ्यायचे एक टर्म्स म्हणजे तर 3p² ने आपल्याला काय करायचंय 12p³ ला डिवाइड करायचंय. बरोबर. त्यासाठी बघा आता इथं आपलं किती आहे तर 3p² आहे. बरोबर आहे. त्यांनी जर कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 12 मिळतं तर 3 4 जा 12 असतं त्यामुळे आपण काय करणार आहे 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. आता या ठिकाणी p² आहे इथं p³ आहे म्हणजे एकाच p ने आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करायला लागणार आहे म्हणजे येणारा आन्सर हे काय असणार आहे 12p³ असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपलं जे वरचं आन्सर होतं जो क्वेश्चन्स मधलं ते काय असणार आहे 4p असणार आहे. बरोबर आहे. काय आलं इथं तर 12p³ आला. बरोबर. सबट्रॅक्शन केली 0 आला. वरचा नंबर म्हणजे नेक्स्ट टर्म आपण काय घेतली इथं खाली घेतलेली आहे. बरोबर आहे. मग आता काय करणार आहे बघा तर इथं 6p² आहे. 3 च्या टेबलमध्ये 6 आहेत का तर आहेत मायनस आणायचं आपल्याला म्हणजे इथं होतं आपले 3p² इंटू कितीने मल्टिप्लाय करायला लागेल -2 ने करायला लागेल का तर 3 2 जा किती होतात तर -6 होतात का तर एकाचा जरी साइन मायनस असेल तर आन्सरला काय येतं मायनस साइन येतं म्हणून. बरोबर आहे. इथं p² ची टर्म आहे इथं पण p² ची टर्म आहे त्यामुळे ओनली काय करायला लागेल आपल्याला -2 नेच मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे इथं आले आपले -2 इथं आले आपले -6p² आले इथलं मायनस असतं त्यामुळे इथलं साइन चेंज होतं आणि -6p² प्लस 6p² म्हणजेच काय झालं 0 झाले प्लस वरचे जे 4 होते ते खाली घेतले म्हणजे 4p आले. बरोबर आहे. पण आता इथं p² आहे इथं p ची टर्म आहे त्यामुळे हा जो असणार आहे तो काय असणार आहे आपला रिमाइंडर असणार आहे आणि हा जो असणार आहे क्वोशंट असणार आहे.
ठीक आहे, हे होतं आपलं आजचं लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. त्याच पद्धतीनं उद्या आपण भेटतोय प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मोनोमियल्सनी कसं डिवाइड करायचं हे आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर थँक्यू.